अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आपण आज कपोता आणि कपोतीची कहाणी पाहणार आहोत. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. कपोता आणि कपोती दोघासी परस्परे अतिप्रीती. स्नेह वाढता चित्ती, हृदयी आसक्ती नितनवी. पाहणे विलास स्थिती, एर एराकडे पाहते. परस्परे कुरवाळीती, गळा भेटती एक एकाला. वेगळे न होणे, दोघे वर्तती एक प्राणे. देह दोन एक मने, खाणे खाता निद्रणे एकांती. सेविता अति गोडी, एकमेकाच्या घालती तोंडी. जे कपोतासी आवडी, भलती तातडी पूर्वी तसे. एक एका टेकुनी बसती, एके शय्ये निद्रती. संभाषणे एकांती, अहोराती एकत. घेती बहु समागम, न घेती विश्राम. नाम मात्र गृहस्थाश्रम, संभ्रमणा चित्ती तया. बैसली साकारे माशी, साखरे माशी. मारिताही पुनरपी शर्करेशी. तैसे भोगिती विषयाशी, जरेसी मरणासी ना ठेविती. ते आधीच तमाती, त्यात राहिली गर्भवती. काय वर्णावी कपोत स्थिती, धनलोभियाच्या हाती संदुकती. काय गर्भाचे कोड, मदिरा पिलेले माकड. अधिकाधिक वाढवी गोड, तडतडनाचे मरकटते. जन्माला कोवळियांचा, आनंद न माय नभिसाचा. काय वर्णावा माता पित्राचा, बहुमोदाचा क्षण तो. गोड गोजिरे बोल, एकांती वाटते स्नेहाळ. पुरविती बहुविल्हाळ, लढी बाळपणे. पोटच्यासी आलिंगन चुंबणे, मृदू मंजुळ लाडिक भाषणे. कौतुक करून जाणे, दोघे जणे निवांतिती. तयाचे भरण पोषण, करण्या जावे पिलासी ठेवून. गोळा होई जीव प्राण, उभया कारणे गा. मिळवावया अन्न, हिंडती वनरान. बहुश्रमता ती जाण, पूर्ण पोषण होईन. माता पित्रे जाता दुरी, उडती पिले घरट्या भीतरी. क्षुधा क्षोभती भारी, निघाली बाहेरी अदृष्टे. तयांच्या अतिप्रीती, उभयता चारा घेऊन येती. पिले न दिसती घरटी प्रती. हृदये पेटिती दनादणे, शोधिता शोधिता गवसली जाणे. पारधिया जाळे गुंतली जाणे, अश्रूची धार लागली डबडबली नयनेती. पुत्र स्नेहे केले वेडे, आठवून गुण रडे. कोसळता दुःख कडे, सडे अश्रूचे गा. पाहुनी तयांचे मढे, हृदयासी जाती तडे. हिताहित न देखे पुढे, पडे कपोती जाळ्या माझी. दिले तयाने झोकून, पुत्र स्नेहार्दी गेली भुलून. मोहासी गेली पाहून, प्राण त्यागुनी ते दभा. मग कपोत दुःख छिन्न भिन्न झाला देक. अंतरले तयाचे स्त्री बालक, अधोमुख रुदन करीतसे. धर्म अर्थ काम, साधावा गृहीचा श्रम. परिवासना काम काम, याम लावुनी घेतले मियाम. याचा भावार्थ पाहूया. कपोत आणि कपोती दोघेही आता स्वच्छंदपणे फिरत होते. कपोत आणि कपोतीची एकमेकावर अत्यंत प्रीती बसली. प्रीतीचे रूपांतरण आसक्तीमध्ये झाले. एकमेकास पाहणे, विलासी वर्तन करणे, परस्परांना कुरवाळणे, गळा भेट घेणे,
वेगळे न होणे, एका प्राणाने राहणे, देह दोन पण मन एक असणे, खाणे पिणे झोपणे सारे काही एकत्रच होऊ लागले. गोड खायचे पण ते एकमेकांना भरवूनच खायचे. कपोतीला हवी असणारी गोष्ट तो पुरवत असे, आणून देत असे. एकमेकांना ते टेकून बसत असत, एका शय्येवर झोपत असत, अहोरात्र एकमेकाशी बोलत असत, खूप समागम घेत असत, विश्राम मात्र घेत नसत. ग्रहस्थाश्रम मात्र नाममात्र होता. साखरेवर माशी बसली, हाताने हाकलली की पुन्हा ती साखरेवर येऊन बसते, तसे त्यांचे भोगाविषयी होते. म्हातारपण आठवत नव्हते. ती प्रियतमा त्यात आता गर्भवती झाली. मग त्या कपोताची काय स्थिती वर्णन करावी. धनलोभ्याच्या हाती धनाची पेटी पडावी तशी दोघांची अवस्था झाली. त्या गर्भाचे कोड काय म्हणून पुरवावे. दारू प्यालेले माकड त्यात त्याला विंचू चावावा, मग ते माकड कसे नाचेल, तसे ते दोघे बेभान झाले होते. पिलांना त्यांनी जन्म दिला, गगनात आनंद मावेना. आई वडिलांच्यासाठी हा अतिशय मोदाचा क्षण असतो. त्यांचे बोबडे बोल खूप स्नेहाळ वाटत होते. लढिवाळपणे त्यांचे लाड ते दोघे पुरवीत होते. मुलांना आलिंगन देत होते, त्यांचे मुखे घेत होते. मृदू मंजूळ लाडके बोल ऐकून अधिकच कौतुक होत होते. त्यांचे भरणपोषण करणे हे काम करण्यासाठी या दोघांना त्यांना घरट्यातच ठेवून जावे लागायचे. त्यांचे भरणपोषण करण्यासाठी त्यांना खूप कष्ट पडू लागले. आई वडील बाहेर पडताच पिले बाहेर उड्या मारू लागली, कारण त्यांनाही भूक लागलेली असायची. त्यांच्या प्रेमापायी ही माता पित्रे त्यांना खाऊ घेऊन यायची. एक दिवस अशीच पिल्ले गायब झाली. आई वडिलांचा जीव खालीवर झाला. आई वडील त्यांना शोधित शोधित निघाले. तो ही पिले पारध्याच्या जाळ्यात अडकलेली त्यांना दिसली. पुत्र स्नेहामुळे दोघेही अक्षरशः वेडे झाले, रडू लागले, हृदय बडवून घेऊ लागले. त्यांचे गुण आठवून आणखी पुन्हा पुन्हा रडू लागले. अश्रूंचे सडे पडले, कारण त्यांचे ते मढे पाहून अवर्णनीय असे ते दुःख शब्दात सांगणे अशक्यच. त्या मुलांना त्या जाळ्यातून काढण्यासाठी आता या दोघांचे एकमत झाले. यामध्ये हित होणार आहे की अहित याचा विचार ते दोघे करीत नव्हते. पहिल्यांदा कपोतीने त्या जाळ्यावर उडी मारली, ती सुद्धा त्या जाळ्यात अडकली व तिचा प्राण गेला. हे पाहून त्या कपोताचे दुःख तर भरभरून नेत्रातून व्हायला लागले. तो स्वतः छिन्न भिन्न झाला, कारण त्यांचे आज पोटचे गोळे व प्रिय पत्नी त्याला सोडून गेली होती. विलाप करून तो हमसून हमसून रडत होता. वास्तविक पाहता धर्म अर्थ काम मोक्ष हे संसारात साधावे, पण तरीही वासना व काम हे मात्र साधकांच्या व गृहस्थीच्या पाठीमागे असतात. यावर तरी कपोताने शहाणे व्हावे ना. पण नाही, आपण तरी याच्यापेक्षा काय वेगळे वागतो याचा प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर.